नमस्कार मित्रांनो. कल्पना करा तुम्ही ज्या ठिकाणी काम करता, ज्यावर तुम्ही विश्वास ठेवता, तेच ठिकाण जर तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट बनलं तर नाशिकमध्ये उघड झालेलं हे प्रकरण फक्त गुन्हा नाही तर समाजाला हादरून टाकणारी सत्य घटना आहे. नाशिकच्या सातपूर भागात एका 63 वर्षीय व्यावसायिकाविरोधात धक्कादायक आरोप समोर आले आहेत. हा व्यक्ती गेल्या काही वर्षापासून महिलांना नोकरीचं आमिष दाखवत होता आणि हळूहळू त्यांचा विश्वास जिंकत होता. पण त्यामागे सुरू होतं एक काळं आणि घृणास्पद खेळ. तपासात समोर आलं आहे की या आरोपीने आपल्या ऑफिस बॉयच्या मदतीने कार्यालयातील संगणक आणि हार्ड डिस्कमधून महिलांचे खाजगी व्हिडिओ जमा केले. 2003 पासून ते 2024 पर्यंत अनेक वर्षांमध्ये त्याने 100 पेक्षा जास्त महिलांचे व्हिडिओ गोळा केले आणि मग सुरू झाला ब्लॅकमेलिंगचा भयानक खेळ. या व्हिडिओचा वापर करून महिलांना धमकवलं जात होतं. जर सांगितलं तर हे व्हिडिओ व्हायरल होतील अशा धमक्या देऊन त्यांच्यावर अत्याचार करण्यात आले. काही महिलांनी भीतीपोटी गप्प बसणं निवडलं तर काहींनी धाडस करून पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी सापळा रचला. आरोपीला पैसे घेताना रंगेहात पकडले. तपासादरम्यान त्याच्या हार्ड डिस्कमध्ये 121 महिलांचे आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. त्यापैकी 87 अश्लील व्हिडिओ होते. ते पाहून पोलीसही हादरले. या प्रकरणात आरोपी एकटाच नव्हता. त्याचे काही साथीदारही होते, ज्यांनी या गुन्ह्यात त्याला मदत केली. सर्व आरोपींना अटक करण्यात आले आणि पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. लोकांचा विश्वास हादरला आहे. कारण जिथे लोक नोकरीसाठी जातात ते ठिकाण जर असुरक्षित असेल तर मग सुरक्षितता कुठे आहे? मित्रांनो, ही फक्त एक स्टोरी नाही, ही एक जागृती आहे. कोणत्याही ठिकाणी काम करताना कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. तुमच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि जर काही चुकीचं वाटलं तर गप्प बसू नका. आवाज उठवा. कारण गुन्हेगाराची ताकद त्याच्या गुन्ह्यात नसते तर लोकांच्या शांततेत असते. जर तुम्हाला अशा सत्य घटनांवर आधारित आणखी स्टोरीज पाहायला आवडत असतील किंवा अशाच सत्य घटना तुम्हाला तुमच्या आयुष्यात होऊ नये यासाठी सावधान राहायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.